नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राजकीय पक्षांना प्राप्तिकरात कुठल्याही नव्या सवलती देण्यात आल्या नसून देणगी स्वरूपात जुन्या नोटा स्वीकारता येणार नसल्याची अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल बिपिन रावत तर हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल BS धनोआ यांची नियुक्ती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्चपासून मुंबईत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोखच. मुख्यमंत्र्यांनी केलं आकडेवारीसह विरोधकांच्या आरोपांचं खंडन. काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापे. ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताची बेल्जियमशी अंतिम लढत. आणि शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाचा राजीनामा. आता सविस्तर वृत्त. राजकीय पक्षांना प्राप्तिकरात सवलत मिळाली असल्याच्या वृत्ताचं सरकारनं खंडन केलं आहे. राजकीय पक्षांना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात देणग्या स्वीकारता येणार नाहीत, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. जुन्या नोटांच्या संदर्भात राजकीय पक्षांना विशेष सवलत मिळाली असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी ही माहिती दिली. राजकीय पक्षांना अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन सवलती दिलेल्या नाहीत. प्राप्तिकरासंदर्भात त्यांना पूर्वीचे जे नियम लागू होते तेच कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. मीडिया के एक वर्ग में ये समाचार आ रहा है जैसे राजनीतिक दलों को कोई विशेष आयकर से छूट दी गई है. ये बिल्कुल गलत और बेबुनियाद है. पिछले 2.5 वर्षों में जब से ये सरकार बनी है, राजनीतिक दलों की फंडिंग और उनकी जो टैक्सेशन व्यवस्था है उसमें कोई भी परिवर्तन नहीं हुआ. देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून सरकारनं लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती केली आहे. सुप्रसिद्ध 11व्या गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. सध्या ते लष्कराच्या व्हाईस चीफ पदावर आहेत. 31 डिसेंबरपासून ते लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील. एअर मार्शल BS धनोआ यांची नवे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1978 मध्ये ते लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून हवाई दलात रुजू झाले. कारगिल युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हवाई दल प्रमुख म्हणून BS धनोआ हे देखील 31 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. IPS अधिकारी राजीव जैन यांची IB या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जैन झारखंड कॅडरचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते गुप्तचर विभागात विशेष संचालक पदावर कार्यरत आहेत. 1 जानेवारीपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. अनिल धस्माना यांची रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात रॉ या संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धस्माना 1981च्या मध्य प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते रॉमध्ये कार्यरत आहेत. नागपूरमधल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 मार्चपासून मुंबईत सुरू होईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असून बलात्कारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार नगराध्यक्षांना देणारं महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सभागृहात मांडलं. त्याला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यातल्या सामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या आणि कर्ज वसुली करताना महिलांचा छळ करणाऱ्या तसंच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात केली. राज्यात कायद्याचं आणि न्यायाचंच राज्य राहील. राज्याची पुरोगामी प्रतिमा पोलीस अधिक व्यापक करतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केला. कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी आकडेवारीनिशी खोटा असल्याचं सिद्ध केलं.
सरकारी कर्मचारी आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी संबंधित कायद्यात बदल करण्यात येणार असून या गुन्ह्यांसाठीची शिक्षा 2 वरून 5 वर्ष करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशनात विधान परिषदेत एकूण 51 तास 40 मिनिटं कामकाज झालं. या काळात एकूण 10 बैठका संपन्न झाल्या तर 22 विधेयकं संमत झाली. सदस्यांकडून एकूण 38 लक्षवेधी सूचना पटलावर ठेवण्यात आल्या. बहुमताच्या जोरावर सरकारनं कामकाज रेटून नेलं असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अधिवेशन संपल्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी सरकारमध्ये दिसत नाही असं ते म्हणाले. विदर्भाच्या बाबतीत निवडणूक काळात दिलेलं आश्वासन न पाळता सरकार आता युटर्न घेत आहे असा आरोप त्यांनी केला. शेतकरी समृद्ध होण्यासाठीच आम्ही कर्जमाफी मागितली होती असं ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण द्यायला सरकार तयार नाही अशी टीकाही विखे पाटील यांनी केली. सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात काळ्या पैशाच्या साठेबाजांकडून काळा पैसा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या तपास संस्थाही दक्ष असल्यानं सातत्यानं काळ्या पैशांच्या साठेबाजांविरोधात कारवाई सुरू आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या वाणिज्य व्यवस्थापकाला जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 8,22,000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी सहाय्यक वाणिज्य प्रबंधक के.एल. भोयार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सीबीआयनं रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ विशेष सहाय्यक सदानंद नाईक आणि विशेष सहाय्यक ए.के. केबिन यांना अशाच प्रकरणात अटक केली. सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत 4 सराफांवर केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली. नोटाबंदीनंतर या सराफांनी 69 कोटी रुपये मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयानं या चौघांच्या खात्यातले 120 कोटी रुपये गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये सुरत इथं अर्थपुरवठा करणाऱ्या एका व्यापाऱ्याला प्राप्तिकर विभागानं ताब्यात घेतलं आहे. किशोर भजियावाला असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे. भजियावालाच्या घरावर 4 दिवस सुरू असलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची कागदपत्र प्राप्तिकर विभागानं जप्त केली. 30 वर्षांपूर्वी भजियावाला एका टपरीवर चहा आणि भजी विकायचा. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो शेतकरी बनला असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. त्याने गुजरातमध्ये 400 एकर जमीन खरेदी केली अशी माहिती प्राप्तिकर विभागानं दिली. त्याच्या घरातून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली तर त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या 16 लॉकर्समध्ये सुमारे 13 किलो सोनं, हिऱ्याचे 1 किलो दागिने आणि 1.25 किलो चांदीचे दागिने आणि 5 लाख रुपये सापडले. नगरपालिका निवडणुकांच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण 13 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 7:30 वाजता या निवडणुकीला प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. नगराध्यक्षांची थेट निवड करण्याचा अधिकार मतदारांना मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदारांनी निर्भयपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे. पुण्यात काल मनसे नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मनसे नगरसेवक संगीत त्रिकोणी यांच्या निधीतून पुण्यातील बाजारपेठ इथं उद्यान साकारण्यात आलं आहे. या उद्घाटनाला महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलुगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबईतल्या भाजपा कार्यकर्त्यांनी काल एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं.
पूनम महाजन यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. युवा पिढीचा जोश सोबत घेऊन विचारानं काम करत राहणार असल्याचं पूनम महाजन यांनी यावेळी सांगितलं. स्पर्धा परीक्षांमधल्या यशामुळे मान सन्मानाबरोबरच देशसेवा करण्याची संधी मिळते असे मौलिक विचार चाणक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्राचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. दिवंगत माजी आमदार बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ नंदुरबारमध्ये सुरू असलेल्या युवा प्रेरणा शिबिरात ते बोलत होते. नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. करिअरच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा परीक्षा आवश्यक असून युवकांनी कोणतंही क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचा विचार करावा असंही धर्माधिकारी यावेळी म्हणाले. ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमबरोबर होणार आहे. उपांत्य फेरीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला नमवलं होतं. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमनं जर्मनीचा पराभव केला होता. 2001 मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतानं विजेतेपद मिळवलं होतं. 1 दशकानंतर पुन्हा विजेतेपद जिंकण्याची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता आणि सध्या व्यावसायिक मुष्टियोद्धा बनलेल्या भारताच्या विजेंदर सिंगनं काल टांझानियाच्या फ्रान्सिस चिकालाच धूळ चारली. नवी दिल्लीत झालेल्या लढतीत त्याने चिकाला हरवून आपला WBO एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा किताब कायम राखला. प्रो बॉक्सिंग स्पर्धेत विजेंदर आतापर्यंत अपराजित राहिला असून त्याचा हा सलग 8वा विजय आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 70 पेक्षा जास्त वय असलेल्या पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट संघटनेमध्ये राहू नये असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. हा निर्णय मलाही लागू होत असल्यानं मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. चेन्नई इथं सुरू असलेल्या 5व्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवस अखेर भारतानं एकही गडी न गमावता 60 धावा करून इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं. खेळ थांबला तेव्हा राहुल 30 तर पार्थिव पटेल 29 धावा करून खेळत होते. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 477 धावांवर आटोपला. मोईन अलीच्या 146 धावा ही इंग्लंडच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. अली बाद झाल्यानंतर डॉसन आणि रशीदनं 8व्या गड्यासाठी 108 धावांची भागीदारी करून इंग्लंडला 400ची धावसंख्या पार करून दिली. रशीद 60 धावा करून बाद झाला तर डॉसन 66 धावा काढून नाबाद राहिला. जडेजानं 3, उमेश यादव आणि ईशांत शर्मानं प्रत्येकी 2 तर अश्विन आणि मिश्रानं प्रत्येकी 1 गडी टिपला. हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात तापमान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राजकीय पक्षांना प्राप्तिकरात कुठल्याही नव्या सवलती देण्यात आल्या नसून देणगी स्वरूपात जुन्या नोटा स्वीकारता येणार नसल्याची अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल बिपिन रावत तर हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल BS धनोआ यांची नियुक्ती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशन 6 मार्चपासून मुंबईत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोखच, मुख्यमंत्र्यांनी केलं आकडेवारीसह विरोधकांच्या आरोपांचं खंडन. काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापे. ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताची बेल्जियमशी अंतिम लढत. आणि शरद पवार यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाचा राजीनामा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.